सध्याची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। आपण पाहतोय संजय राऊतांनी पोलिसांना जाब विचारलेला आहे। या ठिकाणी मतदान केंद्रावर ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि उमेदवाराची चिठ्ठी घेऊन ते बसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं बोललं जात आहे। याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी पोलिसांना जाब विचारलेला आहे। आपण पाहतोय सध्याची ही मोठी अपडेट, संजय राऊतांनी या पोलिसांना जाब विचारलेला आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून। मयूर, काय सांगाल? ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी पोलिसांना जाब विचारलाय। काय सध्याचे अपडेट्स आहेत? नक्कीच संजय राऊत यांच्या घरासमोर त्यांच्या घरासमोर पोलिंग बूथवर आले असता ते मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले होते। मात्र त्याच्या आधी संजय राऊत यांनी जे पोलीस अधिकारी होते त्यांना झापले आहे। त्याचं कारण असं आहे की जे पोलीस ठाकरे गटाचे जे काही कार्यकर्ते आहेत ते पोलिंग बूथवर जो बाहेर बूथ लागतो त्याच्यावर बसले असता ते जे 3 कार्यकर्ते होते त्यांना ते उमेदवाराची चिठ्ठी घेऊन बसले होते। मात्र त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यानंतर संजय राऊत यांनी पोलिसांना जाब विचारला होता की यांना का ताब्यात घेतले, यांना लवकर सोडण्यात यावं। मात्र आता अजूनही त्यांना सोडण्यात आलेलं नाही आहे। जोपर्यंत आमचे साहेब येत नाही, जोपर्यंत आमचे वरिष्ठ येत नाही, तोपर्यंत आम्ही काही निर्णय घेऊ शकत नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे। मात्र आता संजय राऊत आणि सुनील राऊत हे आता मतदानाचा हक्क बजावत आहेत। अगदी नक्कीच धन्यवाद मयूर दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहोत। नियमामध्ये असं आहे का? निवडणूक आयोगाच्या तुम्ही त्यांना अटक नका करू, मग नंतर अटक करा, त्यांना सोडा ठिकाणी। टेबलावरती बसले होते ते हे घेऊन बसतात ना मग मला सांगा, मग आपण स्लिपा देतो त्याच्या नावाने का मी नाव देतो का आपण? फुकट कोणाचं ऐकून नका करू तुम्ही इकडे। हो आजी आली करू तर पाहिलं या दृश्यांच्या माध्यमातून सुनील राऊत आणि संजय राऊत यांनी पोलिसांना जाब विचारलेला आहे। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना का ताब्यात घेतलं असा जाब त्यांनी पोलिसांना विचारलाय। दरम्यान या ठिकाणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते उमेदवारांच्या नावाची चिठ्ठी हातात घेऊन बसले होते आणि त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं। या ठिकाणी ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे। आपण पाहतोय सध्याची ही थेट दृश्य आहेत। संजय राऊत मतदान